बघतो की नाशिक महानगरीमध्ये कुंभमेळा येऊ घातलेला आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने करोडो रुपये नाशिकमध्ये आलेले आहेत, परंतु चारी बाजूला आपण जर बघितलं असेल तर केवळ आणि केवळ कुंभमेळ्याच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये सुमारे 9 जणांचे बळी गेलेले आहेत। याला दोषी कोण? आमची मागणी वारंवार हीच राहिलेली आहे की तुम्ही काही लोकांना त्याची भरपाई दिली, मात्र याच्याने खरंच प्रश्न दूर झाला आहे का? आज किती रस्त्यांचे खड्डे आज आपण जर बघितलं असेल तर ज्या कॉन्ट्रॅक्टरने ते रस्ते खोदलेले आहेत त्यांनी केवळ स्टार रेटिंगसाठी, आणि माझा असा त्यांच्यावर आरोप आहे की निविदा पुन्हा वाढवून घेण्यासाठी त्यांनी सदरील रस्त्यांचे कामं बंद पाडलेले आहेत। केवळ आणि केवळ सांगतात की आम्हाला परवडत नाहीत, मग एकीकडे रस्ते का खोदून ठेवले? या खोदून ठेवलेल्या रस्त्यांमध्ये अनेकांचा जीव गेला, याला दोषी कोण? खऱ्या अर्थाने हे कंत्राटदार असतील, इथले जे अधिकारी असतील, जे इथं शहर अभियंता असतील, आयुक्त असतील, यांच्यावर खरं तर कल्पेबल होमिसाईड सारखेच म्हणजे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते, मात्र कुठली कारवाई या शासनाने केलेली नाही। एकीकडे आपण जर बघितलं असेल तर खोटे टेंडरिंग प्रोसेस काढली गेली आणि त्याचे धागेदोरे थेट जे पालकमंत्री नियुक्त झालेले आहेत त्यांच्या चुलत पुतण्याशी किंवा नातेवाईकांशी जोडले गेल्याचे आपल्याला माहीत आहे। आज आपण बघतो आहोत की एकीकडे त्यांच्यावर कुंभमेळा मंत्रीतून त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी होती, मात्र त्यांच्यावर एक त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना पालकमंत्रीची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे। खरं याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। आज एकीकडे गोदामाईने 3 ते 4 वेळेस नाशिक शहराला पूर काढलेला आहे, ते पूर गेलेलं असताना देखील आमच्या नवनाथ नगर वगैरे किंवा आमचा समर्थनगर, तुळजाभवन नगर असा जो मोठा परिसर आहे तिथे आजही अंडावर पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागते। मकमालवाद रोड, पेठ रोड हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे, गेल्या अनेक दिवसापासून तिथले कामं बंद आहेत। त्याच पद्धतीने मोरेमाळा वगैरे तिथं पूल वाहून गेलेला आहे, तिथं जायला लोकांना जागा राहिलेली नाही। आज रामवाडी सारख्या ठिकाणी सुलभ शौचालय आहेत, तिथे सुलभ शौचालयाची बकाल अवस्था झालेली आहे। खरं बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिकेने याच्यात लवकरात लवकर सुधारणा करायला हवी, नाही तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन आम्ही छेडण्यात येणार आहे। आज नाशिक महानगरपालिकेसमोर आम्ही एक हरिभक्त परायण या माध्यमातून एक अभंग आणि काही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सदरील आंदोलन करत आहोत। जीरो है तो मरना सीखे, जीरो है तो मरना सीखे।